नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। सर एकदा मराठी देशा आणि आजच्या बैठकीमध्ये काय सूचना करण्यात आल्या आहेत? आज राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती आणि जिल्हा अध्यक्ष आणि पक्ष निरीक्षक प्रत्येक जिल्ह्याचे यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर दुपारी महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादीची बैठक घेण्यात आली। या दोन्ही बैठकीमध्ये पक्ष पुन्हा ताकदीनं उभा करण्याच्या संबंधात सध्याच्या परिस्थितीवर विवेचन आणि भविष्यात पक्षाची पुढे जाण्याची भूमिका या बाबतीत विविध मार्गदर्शनं करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागच्या 2.5 वर्षात सत्तेत असताना जे काम केलं आणि कोरोनाच्या काळात मागच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने जे उत्तम काम केलं, या सर्वांचाच उल्लेख करून भविष्यकाळामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना हे अधिक ताकदीनं पुढं नेत असताना, सर्व पक्षांना बरोबर घेऊन जात असताना अधिक चांगली कामगिरी करू असा आशावाद देखील पक्षात व्यक्त करण्यात आला। सर, आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांनी पाठिंबा दिला आहे एनडीएच्या केंद्रात, आणि त्याबरोबर त्यांनी भूमिका मांडली की एकला चलो आपल्याला पुढच्या काळामध्ये एक पक्ष म्हणून पुढे जायचं आहे। तर आपण म्हणताय की सगळे पक्ष एकत्र जायचे आणि अशा पद्धतीने पाठिंबा दिला जातो। बरोबर आहे, त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना जो योग्य उमेदवार वाटतो त्या उमेदवारांचं समर्थन केले। प्रणव मुखर्जींना त्यांनी पाठिंबा दिलेला होता। प्रतिभा पाटील काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्यावेळी देखील त्यांनी पाठिंबा दिलेला होता। आज मुर्मू ह्या आदिवासी समाजाच्या आहेत आणि म्हणून त्यांनी तो पाठिंबा दिलेला आहे। तो एनडीएला पाठिंबा नाही, मुर्मूंच्या उमेदवारीला पाठिंबा आहे असं आम्ही समजतो। पक्षात पण आता काँग्रेसकडनं जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आहे की राष्ट्रपती उमेदवार हा धर्म जात याच्यावर आधारित नसतो, तर तो व्यक्ती म्हणून असतो। कुणाकडून येते? काँग्रेसचे काय त्यांच्याकडनं प्रतिक्रिया आलेली आहे की शिवसेनेची भूमिका चुकीची आहे, व्यक्ती म्हणून असा पाठिंबा देणं असा वैचारिक लढा म्हणून त्यांनी विरोध करणं हे अपेक्षित होतं। काँग्रेसची याला भूमिका राहते। आपण शिवसेनेने जी भूमिका घेतली आहे त्यावर भाष्य करण्याची काही आवश्यकता नाही। त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि लोक देशाचं राष्ट्रपती कोण असावं याच्याविषयी त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। आपला पाठिंबा एनडीए नसेल तर कॅन्डिडेटला असेल फायनल करेल। 17 तारखेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांची बैठक याच ठिकाणी बोलवलेली आहे। यशवंत सिन्हा जे उमेदवार म्हणून राष्ट्रपतीची निवडणूक पदाची निवडणूक लढवत आहेत त्यांच्या उपस्थितीत ही या ठिकाणी बैठक होणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सर्व विधिमंडळ सदस्यांच्या समोर त्यांचं मार्गदर्शन देखील आयोजित करण्यात आले। स्वतः खुद्द शरद पवार साहेब त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। अशी काही चर्चा माझ्याबरोबर किंवा आमच्या पक्षाबरोबर झालेली मला माहीत नाही। माझ्या स्तरावर तरी त्यांनी चर्चा केलेली नाही। सर, एक बार हिंदी में बता दीजिए राष्ट्रपती हे पहिले मराठी कथा मागं नामांतरणाच्या दिवशी नामांतरणाचा विषय झाला त्यावेळेस देखील आपल्याशी सल्लामसलत झालं नव्हतं अशी पद्धतीची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली, त्यांना माहिती नव्हतं। आता देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला, एनडीएला पाठिंबा देण्यात आलेला आहे। आता देखील कुठल्याही प्रकारची अशा पद्धतीची परिस्थिती समोर येते, काय नाही। असं आहे की त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीत काय निर्णय घ्यावा याचं बंधन आमच्या कुणाचं त्यांच्यावर असण्याची आवश्यकता नाही। त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी पक्षांतर्गत काल बैठक घेतली, सर्वांचे विचारविनिमय करून त्यांनी निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं त्यांनी आता निर्णय घेतला आहे, त्याच्यावर भाष्य करणं
आवश्यक आहे, योग्य आहे असं मला वाटतं. महाविकास आघाडी कुठेतरी तुटलेली आहे असं सांगता येईल का? कारण माजी आमदारांची बैठक झाली मातोश्रीवर, त्यातही सांगितलं की आपल्याला महिवा सोबतही नाही जायचं आणि शिंदे सोबतही नाही जायचं, एकला जायचं. महाविकास आघाडी तुटली आहे किंवा नाही याच्याविषयी काही आमची चर्चा झालेली नाही. मला वाटतं की या सगळ्या मागच्या संकटात ज्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेस पक्षांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली, त्या दोन्ही पक्षांच्या विषयी त्यांना आपुलकीचा भाव असेलच, त्यात माझ्या मनात कोणती शंका नाही. आणि अशा स्वरूपाची राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी निर्णय घेतला आहे, म्हणजे बाकीचे निर्णय झाले असं समजण्याची आवश्यकता नाही आहे. सुभाष देसाई साहेबांनी राज्यपालांना एक पत्र लिहिलेलं आहे, जिथपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तिथपर्यंत मानधन पदाच्या किंवा मंत्रिपदाच्या नियुक्ती ज्या आहेत ते केल्या जाऊ नये. बरोबर आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये अशीच घटना झाली आणि राज्यपालांनी घेतलेल्या सर्व निर्णय त्यावेळच्या खंडपीठाने बदलले आणि पूर्वीच्याच मुख्यमंत्र्याला पुन्हा मुख्यमंत्री करण्याची पाळी आली. आणि एक्झॅक्टली सेम केस ही महाराष्ट्रात झालेली आहे. आणि म्हणून सुभाष देसाई आज जे म्हणत आहेत तेच कालांतराने खरं होण्याचा संभव जास्त आहे. आणि या सर्व निवडणुकीत अध्यक्षपदाच्या आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ज्या शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेचा व्हीप झुगारून मतदान केलेलं आहे त्यांच्या बाबतीत खंडपीठ जे नेमलेलं आहे, खंडपीठ नेमणं हीच सुप्रीम कोर्टाची कृती अतिशय गंभीर आहे. त्यांनी हे सगळं काम जे झालेलं आहे सभागृहातलं हे अतिशय गांभीर्यानं घेतलं आहे, हा त्यात संदेश आहे. आणि त्याविषयी ताबडतोबीने खंडपीठ नेमून सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसचं खंडपीठ तयार झाल्यावर या सगळ्याचा उलगडा होईल. आणि मला खात्री आहे की काही काळ लागेल, देर है लेकिन अंधेर नाही असं जे म्हणतात तसं काही काळ लागेल. 3-4 महिने गेल्यानंतर याचा निर्णय लागेल. त्यावेळी पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करा अशी पाळी राज्यपालांवर येईल अशी आम्हाला खात्री आहे. अभी मराठी का पूरा करो. आज सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात भूमिका घेतलेली आहे की जिथे नॉमिनेशन फाईल केले नाही तिथे 7 दिवसांची स्थगिती दिली. तसंच आता निवडणूक आयोगाने देखील त्याच्या स्वरूपाचे थेट पत्र देखील काढले की तो तात्पुरती स्थगिती दिली जाते. या निर्णयावर तुमची प्रतिक्रिया काय? आणि दुसरा, तुम्ही जो काल निर्णय जाहीर केला होता की 27% ठिकाणी ओबीसी तुम्ही कॅन्डिडेट द्याल स्वरूपातले, तर ज्यावेळेस आपलं सरकार होतं त्यावेळेस अनेक निवडणुका घेतल्या गेल्या त्यावेळेस मात्र दिले गेले नाही, असं थेट आरोप तुमच्यावर भाजपाने केलेला. त्यावेळी इम्पेरिकल डाटा नव्हता. आमच्या सरकारने त्याच्यावर काम केलं, रात्रंदिवस काम करून बांठिया समितीने कमिशनने जे निर्णय जे एकत्रीकरण सगळ्या माहितीचं केलं आणि इम्पेरिकल डाटा गोळा करून केला, ते काम कुठल्या सरकारचं? आमच्याच सरकारने केलेलं आहे. आमच्या सरकारने केलेलं आहे. आमच्या सरकारनेच तो डेटा बांठिया कमिशनने तयार केलेला पुढं पाठवण्यासाठी सूचना केलेल्या होत्या. आज तो सुप्रीम कोर्टाच्या समोर गेला. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने आज सांगितलेलं आहे की 7 दिवस थांबा, याचं हिअरिंग होऊ दे. आणि आमची ही सुरुवातीपासून भूमिका आहे, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे, की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची कोणतीही निवडणूक ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होऊ नये हा आमचा आग्रह आहे. आणि म्हणून पक्ष म्हणून काल आम्ही भूमिकाही जाहीर केलेली आहे की या आरक्षणाचं काय व्हायचं ते व्हायलाच पाहिजे, ओबीसींना आरक्षण मिळालंच पाहिजे. पण जरा यदाकदाचित त्याच्यात काही गल्लत होत असेल किंवा विलंब होत असेल तर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 27% उमेदवार हे ओबीसी समाजातलेच देईल, ही आमची भूमिका मी कालच पक्षाच्या वतीनं जाहीर केलेली आहे. सर, हिंदी में बताइए, राष्ट्रपति पद के उम्मीदवार के तौर पर द्रौपदी मुर्मू को शिवसेना ने समर्थन दिया है. उद्धव ठाकरे पर लगातार इस बात का दबाव था, उनके सांसद उन्हें पत्र लिख रहे थे. आपको क्या लगता है कि वाकई सांसदों के दबाव के चलते समर्थन दिया है या फिर उद्धव ठाकरे अब एनडीए से अलग हटकर अपनी नई भूमिका बना रहे हैं? नहीं, मुझे महाविकास आघाड़ी से वो दूर जाने का इसमें कोई ये चिन्ह दिखता नहीं है, बल्कि उन्होंने उनके लोगों की राय ली. और इसके पहले 2 इलेक्शंस में हमने देखा है
कि एक बार एनडीए में रहते हुए उन्होंने प्रणब मुखर्जी साहब को सपोर्ट किया था। उसके पहले प्रतिभा पाटिल जी उनको भी सपोर्ट किया था। तो उनको ये राष्ट्रपति इलेक्शन में अलग अलग वक्त शिवसेना ने उनको जो अच्छा उम्मीदवार लगता है उसके बारे में उनका निर्णय घोषित किया है। ये कोई पहले बार नहीं हो रहा है। तो इसीलिए इसका मतलब ये नहीं है कि जब वो एनडीए में थे तभी प्रतिभा पाटिल प्रणब मुखर्जी जी को सपोर्ट किया, तब वो कोई यूपीए में नहीं आए थे। आज भी वही स्थिति है, वो हमारे साथ है और उन्होंने अब ये द्रौपदी मुर्मू को सपोर्ट किया है और इसका मतलब ये नहीं है कि वो एनडीए में चले गए। लेकिन सर तब उस वक्त सिचुएशन ऐसी नहीं थी ना कि उनके 50 विधायक, उनके 40 विधायक टूटकर चले गए हों, एक कोई नया ग्रुप बना लिया हो, उनके एमपी खुद उनको पत्र लिख रहे हैं। अभी शिवसेना ऐसी पार्टी है कि उनके विधायक कहीं भी जाए तो जो बाला साहेब ठाकरे, जो उद्धव ठाकरे निर्णय लेते हैं उस हिसाब से उनके कार्यकर्ता उनके लिए एमएलए चुन के लाते हैं। आज तक की ये हिस्ट्री है। जिन्होंने शिवसेना छोड़ी उन सारे जगह पे शिवसेना ने जो चाहा वो उम्मीदवार चुन के आए हैं, वो उनकी खासियत है। और इसीलिए आज उद्धव ठाकरे शांत दिख रहे हैं, वो कोई उसमें हलचल नहीं हो रही है, क्योंकि उनको मालूम है कोई कहीं भी गए तो फिर वो जो उम्मीदवार देंगे वही उधर चुन के आए। शिव सैनिक वही काम करते हैं। तो आपकी पार्टी में आए, लेकिन भुजबल साहब तो एनसीपी में बहुत ऊपर गए जब शिवसेना छोड़ी। एनसीपी में भुजबल साहब ऊपर गए, लेकिन जब छोड़ी तब वो सारे लोग उनके साथ जो शिवसेना छोड़ के आए वो तब 95 के इलेक्शन में परास्त हुए। विधायकों के साथ जिसमें उन्होंने किस्सा बताया कि राजनाथ सिंह ने जब समर्थन के लिए फोन किया था तब उन्होंने फोन की शुरुआत अस्सलाम वालेकुम से की थी और कहीं ना कहीं प्रोवोक करने की कोशिश की गई थी मुझे, तो मैंने गुस्सा किया, तब जाकर वो जय श्री राम बोले। इस प्रकार की ट्रीटमेंट हमेशा से बीजेपी के नए नेताओं से मिलती आ रही है। पिछले कुछ सालों से उद्धव ठाकरे जी बीजेपी पे नाराज थे, क्योंकि उनको ट्रीटमेंट भी बराबर नहीं मिल रही थी। ये एक उदाहरण उन्होंने दिया कि इसके पहले भी काफ़ी दफ़े ये हो चुका है। ऐसे ही उठ के उन्होंने उनका साथ छोड़ा नहीं है। ये सारे अनुभव के बाद में उन्होंने उनका साथ छोड़ा है। अब क्या है, सारी व्यवस्था खिलाफ करके जो षड्यंत्र रचा गया है, मुझे लगता है उद्धव ठाकरे शांत स्वभाव के हैं, लेकिन निश्चित स्वरूप से वो अपनी भूमिका निभाएंगे। ये जो भी सारा पिछले 2 महीने में हो रहा है उसके बारे में मुझे विश्वास है कि उससे वो अच्छी तरह से फिर एक बार शिवसेना के साथ उभर के आएगी। आघाड़ी बरकरार रहेगी भविष्य में आने वाले चुनाव में? आज की बैठक में इस पर चर्चा हुई। अब जहाँ तक हमारा सवाल है, हम चाहते हैं कि महाविकास आघाड़ी महाराष्ट्र में स्थानिक स्वराज्य संस्था में, राज्य के विधानसभा में साथ में रहनी चाहिए। अब ऐसी कोई सिग्नल उद्धव जी ने हमें दिया नहीं है कि वो रहना नहीं चाहते, और इसीलिए हम समझते हैं कि हमारी महाविकास आघाड़ी अभी भी इंटैक्ट है, कोई चिंता की ज़रूरत नहीं है। सर, एकला चलो का मतलब क्या हुआ? उन्होंने अपने सारे विधायकों से बोला कि एकला चलो का मतलब अब हमारी बात नहीं हुई है। अब वो उन्होंने क्या कहा उसके ऊपर हम बयानबाजी करना ठीक नहीं है। बात करने के बाद बात करेंगे हम आपसे। सर, आपने कहा कि ये निर्णय लेने के पहले आप लोगों से इनफैक्ट कांग्रेस से भी बात नहीं की गई, कहीं उस पर क्या कहना है कि ये जो निर्णय लिया गया है सेना द्वारा? ऐसा उनकी पार्टी है, वो स्वतंत्र स्वरूप से कुछ निर्णय लेंगे, तो इतना भी बंधन हम नहीं कर सकते कि हमारे ही सुनना चाहिए। हाँ, पार्टनर है, लेकिन ये जो राष्ट्रपति की इलेक्शन है वो अलायंस के पार्टनर उस तरफ थे, तब हमने अपेक्षा की तो उन्होंने इस तरफ आके वोटिंग किया है। वैसे हमारे पार्टनर है, उस तरफ जाके वो वोटिंग कर रहे हैं। तो 2 बार पहले हो चुका है, तीसरे बार हो रहा है। सर, सुभाष देसाई ने जो आज राज्यपाल को पत्र लिखा है, सुभाष देसाई के साहब के खत में बहुत दम है, उसमें बहुत गहरा अर्थ है, ऐसा मैं समझता हूँ। अरुणाचल प्रदेश में जो हुआ
उसमें 4-6 महीने के बाद में फिर एक बार वो जो मुख्यमंत्री जिनको निकाला गया था उनको वापस लाके बिठाना पड़ा। वही चीज़ महाराष्ट्र में होने वाली है और वही सुभाष देसाई उसी का इशारा कर रहे हैं और इसीलिए सुभाष देसाई ने जो खत लिखा है उसको महत्व है। जो महाराष्ट्र विधानसभा में वोटिंग हुआ है उसमें शिवसेना के जो लोगों ने विप के खिलाफ वोटिंग किया है वो सब जब सुप्रीम कोर्ट के सामने जाएगा, ये खंडपीठ निर्माण भी किया है, इसका मतलब है कि सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस ने इसको गंभीर लिया है और इस विषय में उन्होंने जिस तरह से खंडपीठ निर्माण करने का निर्णय किया है, मुझे लगता है जो अरुणाचल प्रदेश में हुआ वो ही महाराष्ट्र में हुआ और वैसा ही महाराष्ट्र में होगा। फिर एक बार उद्धव जी को लाके उनको मुख्यमंत्री करना पड़ेगा, हम ये अपेक्षा करते हैं।